नमस्कार, मी तेजल किल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. नमस्कार. जय शिवाजी म्हणू, जय शिवराय म्हणू, जय महाराष्ट्र म्हणू की जय भीम म्हणू. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी 2024 या दिवशी आपण सर्व ठिकाणी शासकीय पद्धतीने अगदी मोठ्या उत्साहात साजरी केली. आम्हीसुद्धा आमच्या शाळेमध्ये, मी एक शिक्षिका म्हणून माझ्या शाळेतसुद्धा मी अगदी सुंदर पद्धतीने साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करायची म्हटलं की मुलांमध्ये आणि आमच्यामध्ये एक वेगळा असा उत्साह आमच्यामध्ये निर्माण होतो. का कोणास ठाऊक, पण एक वेगळं बळ निर्माण येतं आमच्यामध्ये. गेली 26 वर्ष मी 4थीचं इतिहासाचं पुस्तक शिकवते आणि त्याच्या अगोदर मी शालेय जीवनामध्ये असतानासुद्धा मी हेच 4थीचे इतिहासाचं पुस्तक अभ्यासलं होतं. आणि तेव्हापासूनच मी या पुस्तकाची म्हणा किंवा त्या पुस्तकात असलेल्या घटनांची, त्यामध्ये असलेल्या राजाची अगदी म्हणतात ना दिवानी होतात किंवा म्हणजे त्यांच्याप्रती आकर्षण असं निर्माण झालं होतं. मला अगदी नोकरीला लागताना प्रश्न विचारला होता की आवडता विषय कोणता, आणि विचारलं होतं की त्याच्यामधला कोणता काळ आवडतं. तर त्यावेळेला मी उत्तर दिलं होतं की मला आवडतो इतिहास आणि आवडतो शिवाजी महाराज यांचा काळ. त्याच्यानंतर त्यांनी विचारलं मला की त्यांचं तुम्हाला काय आवडतं, शिवाजी महाराज यांच्याविषयी तुम्हाला नेमकं काय आवडतं, त्यांच्या कारकिर्दीमधलं नेमकं काय आवडतं. मी उत्तर दिलं होतं गनिमी कावा. बघा, गनिमी कावा. शिवाजी महाराज यांच्याकडे अस्त्र, शस्त्र, मावळे खूप कमी होते, पण तरीसुद्धा मुघलांच्या विरोधामध्ये, औरंगजेबाच्या विरोधामध्ये शिवाजी महाराज यांनी एकही लढाई ते हरले नाहीत. याचं कारण काय होतं? याचं कारण होतं त्यांची युक्ती. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा त्यांचा गनिमी कावा. गनिमी कावा म्हणजे काय? गनिमी कावा म्हणजे शत्रूचं प्राबल्य ओळखून शक्तीपेक्षा युक्तीनं काम करणं आणि लपून छपून लढाई करणं. काही लोक याला पळपुटंसुद्धा म्हणतात की असेल हिंमत तर समोर ये ना, समोर येऊन आमच्याशी लढाई कर. पण हे कधी शक्य असतं की ज्या वेळेला शत्रू आपल्या बरोबरीचा असतो, योग्यतेचा असतो, आपल्या ताकदीला तेवढा तो पुरेसा असतो. म्हणजे माझ्याकडे जर लाख सैनिक आहे की त्याच्याकडे लाख सैनिक आहे, माझ्याकडे तेवढा शस्त्रगोळा आहे जेवढा त्याच्याकडे आहे. पण शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये हे तसं शक्य नव्हतं. त्यांच्याकडे असणारा शस्त्रगोळा, त्यांच्याकडे असणारे मावळे, सैनिक, अस्त्र हे मुघलांच्या, औरंगजेबाच्या शस्त्राच्या, सैनिकांच्या बाबतीमध्ये खूप तोडकं मोडकं होतं, खूप कमी होतं. आणि अशा वेळेला जर त्यांनी सैनिकांना समोरासमोर जर नेऊन युद्ध केलं असतं तर कदाचित आजचा महाराष्ट्र वेगळा दिसला असता, इतिहास वेगळा असता. प्रत्येक वेळेला शिवाजी महाराजांनी काय केलेलं आहे तर त्या भागाचा, त्या परिस्थितीचा, त्या प्रभागाचा सगळ्याचा अभ्यास केला. नेमकी आजूबाजूची परिस्थिती कोणती आहे, आजूबाजूचा भाग कसा आहे, प्रदेश कसा आहे, लोक कशी आहेत, या सगळ्याचा त्यांनी अभ्यास केला. आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या मावळ्यांनाच मैदानामध्ये उतरवलेलं आहे. बऱ्याच वेळा त्यांनी दऱ्याखोऱ्यांचा, डोंगराचा, घाटमाथ्याचा, घाट रस्त्याचा त्यांनी आधार घेतला आणि तो आधार घेऊन त्यांनी शत्रूवर हल्ला केलेला आहे. पावनखिंड, घोडखिंड त्याचा इतिहास. ज्या वेळेला सैनिक मुघल ज्या वेळेला घोडखिंडीमधून आतमध्ये शिरत होते त्यावेळेला जर सरळ सोटपणे जर मावळे त्यांच्या समोर गेले असते तर क्षणभरसुद्धा टिकाव लागला नसता, क्षणभरसुद्धा. पण त्यावेळेला तानाजीने काय केलेलं आहे, त्यांनी मावळ्यांना दऱ्याखोऱ्यांमध्ये, दगडधोंड्यांमध्ये लपून बसायला सांगितलेलं आहे. आणि नुसतं लपून बसू नका, तर हातामध्ये दगडधोंडे घेऊन बसा. की जर पावनखिंडीमध्ये, जर त्या घोडखिंडीमध्ये ज्या वेळेला मुघल सैनिक आतमध्ये येतोय त्यावेळेला त्यांच्या अंगावर दगडगोट्यांचा इतक्या जोरात मारा केलेला आहे की क्षणभर ते सैनिक हैरभैर झाले होते.
की नेमका हा दगडधोंड्याचा वर्षाव होतोय कुठून. त्यांच्यासाठी तर हा परिसर नवा होता. त्यांना तर याच परिस्थितीची काही जाणीव नव्हती, या प्रदेशाची काही जाणीव नव्हती की ते इकडे तिकडे बघतायत फक्त. पण त्यांना हे समजलं नाही की नेमका हा दगडधोंड्यांचा वर्षाव होतोय कुठून. आणि मग अचानकपणे त्यांच्यावर हल्ले केले गेलेले आहेत आणि मग तिथे आपण शत्रूचा नायनाट केलेला आहे. हे फक्त एक उदाहरण आहे. प्रत्येक वेळेला अशा पद्धतीचाच शिवाजी महाराजांनी उपयोग केलेला आहे. प्रतापगड असो, शाहिस्तेखानाची बोटं कापणं असो, अंधाराचा फायदा घेतलेला आहे. अमावस्येच्या रात्रीचा फायदा घेतलेला आहे. सगळीकडे अंधार आहे. वरातीमधून ते त्यांच्यासोबत शिरलेले आहेत. सैनिकांना वाटलं, मुघलांना वाटलं किंवा शत्रू पक्षाला वाटलं की वरात चाललेली आहे आणि त्या वरातीसोबत आम्ही शिवाजी महाराजांचं सैनिक त्या वरातीसोबत वराडी बनून निघालेला आहे. आणि पुढे 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 चालता अंधाराचा फायदा घेता त्यांनी लाल महालामध्ये एंट्री केलेली आहे. म्हणजेच काय सांगण्याचा हेतू काय की शिवाजी महाराज यांनी आपल्या युक्तीचा वापर करून, भौगोलिक परिस्थितीचा वापर करून त्यांनी गनिमी काव्या पद्धतीनं शत्रूचा नायनाट केलेला आहे. शिवाजी महाराजांकडून ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की गनिमी कावा म्हणजे लपून छपून खेळणं. आत्ताची परिस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती, आत्ताचं राजकारण आणि शिवाजी महाराजांचं राजकारण यामध्ये जमीन आसमानचा फरक आपणास बघायला मिळतो. आज जर तुम्ही म्हणालात की आजसुद्धा लपून छपूनच लढाया होत आहेत तर ते कदापि योग्य ठरणार नाही बरं का. कारण शिवाजी महाराजांनी शत्रूचा नायनाट करण्यासाठी, परकीय लोकांचा नायनाट करण्यासाठी गनिमी काव्याचा वापर केला होता. आणि आजच्या वेळेला, आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याच लोकांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलायचं म्हटलं की आपणास त्यांच्या अष्टांगी व्यक्तिमत्वाविषयी, पैलूविषयी आपल्याला बोलणं आवश्यक होऊन जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केवळ महाराष्ट्रामध्ये युद्ध करून किंवा लढाया करून, गनिमी कावा करून, शत्रूंशी 2 हात करून फक्त महाराष्ट्रामध्ये रयतेचं राज्य आणायचा प्रयत्न केला असं नाही आहे. तर हे करताना त्यांनी युद्धाचं, लढाईचं, अस्त्रशस्त्राचा वापर तर निश्चितच केला. पण त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या संतांचा, साधूंचा त्यांना आदराचं स्थान दिलं. त्यांचा आदर केला, त्यांचा योग्य असा मानसन्मान केला. कारण प्रत्येक सामान्य नागरिक किंवा महाराष्ट्रामधला सामान्य शेतकरी म्हणा किंवा त्यांच्या रयतेच्या राज्यामधला प्रत्येक माणूस हा कोणी काही युद्धामध्ये जाणार नाही आहे. हा युद्धाच्या मैदानावर उतरवून महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन करणारमध्ये भाग घेणार नाही आहे. तर काही काबाड कष्ट करून, शेती करून, मजुरी करून असणारीसुद्धा लोकं आहेत. आणि मग जर त्यांच्यामध्ये सुधारणा करणं जर आवश्यक असेल तर मग त्यांच्यामध्ये जे बसतात, उठतात, ते ज्यांच्यापर्यंत पोचतात अशा लोकांचा त्यांना जवळ करणं हे शिवाजी महाराजांनी कदाचित योग्य समजलं असेल. हे सुद्धा शिवाजी महाराजांचं एक व्यक्तिमत्वामध्ये त्यांचा एक पैलू आहे की त्यांनी सामान्य लोकांपर्यंत जाण्यासाठी समाजामध्ये असणाऱ्या योग्य अशा व्यक्तिमत्वांची त्यांनी निवड केलेली आहे. त्यांना जवळ केलं. अगदी संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत रामदास या सर्वांचा त्यांनी यथोचित आदर सत्कार केलेला आहे. आणि त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वराज्याची बीजं रोवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी लोकांमध्ये समतेची भावना, लोकांमध्ये एकात्मतेची भावना रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की 4थीच्या इतिहासाचं पुस्तकाचं वाचन करा. एक पूर्ण धडा त्याच्यामध्ये दिलेला आहे संतांची कामगिरी. आणि शिवाजी महाराजांनी संतांना राजाश्रयसुद्धा दिलेला आहे. आणि त्यांच्या सहकार्याने स्वराज्य स्थापन करण्याचा निश्चितच यथोचित असा प्रयत्न केलेला आहे. प्रयत्न कसा म्हणा, त्यांनी स्वराज्य स्थापन केलेलं आहे.
त्याचबरोबर आज आपण समाजामध्ये बघतो की समाजामध्ये धार्मिक चीड, धार्मिक भेद किती मोठ्या प्रमाणामध्ये चिघळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, किती मोठ्या प्रमाणामध्ये. पण शिवाजी महाराजांनी धर्मभेदाला कधीही थारा दिलेला नाही. जे का चुकले, जे का भटकले, भरकटले, त्या लोकांनासुद्धा त्यांनी स्वधर्मामध्ये येण्यासाठी त्यांना कधी बंदी केली नाही. याचं उत्तम उदाहरण नेताजी पालकर. नेताजी पालकर यांना स्वधर्मात येण्यासाठी त्यांनी पुन्हा पुन्हा आग्रह करून त्यांना स्वधर्मामध्ये घेतलेलं आहे. म्हणतात ना, सुबह का बोला अगर शाम को घर आ जाए तो क्या बात है. त्याच पद्धतीनं नेताजी पालकर यांनी पुनश्चा हिंदू धर्माची दीक्षा घेतली आणि त्यांचं यथोचित स्वागत शिवाजी महाराजांनी केलेलं आपल्याला आढळून येतं. अगदी शिवाजी महाराज यांच्या नेमक्या कोणत्या गुणाबद्दल आपण बोललं की शिवाजी महाराज संपले असं होणार आहे, असं कोणतंही नाही. धार्मिक असो, राजकीय असो किंवा कौटुंबिक असो, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर शिवाजी महाराजांचा अतोनात प्रेम होतं. अगदी केवळ संभाजी महाराज यांच्यावरच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेवढे पुत्र आहेत, पुत्री आहेत, सर्वांवर त्यांनी पित्याप्रमाणे त्यांनी पित्याची जी जबाबदारी आहे ती संपूर्णतः निभावलेली आपण बघतो. संभाजी महाराजांना ज्या वेळेला ते आग्र्याला घेऊन गेले, आग्र्याला घेऊन गेल्यानंतर त्यांची किती काळजी शिवाजी महाराजांना नेमकी वाटली असेल. ज्या वेळेला पोटचं लेकरू त्यांना आग्र्यामधल्या पेठाऱ्यातून त्यांना घेऊन जाताना ते एका पेठाऱ्यात, शिवाजी महाराज एका पेठाऱ्यात, आणि त्यांना एका गावाला त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची रवानगी केली सुखरूप अशी. कोणी असं म्हणतात, म्हणजे इतिहासामध्ये असं वाचलेलं आहे की रामदास स्वामी यांच्याकडे संभाजी महाराज यांची रवानगी केली आणि स्वतः शिवाजी महाराज हे आग्र्याहून सरळ निघून आलेले आहेत की जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे एकत्र निघालेले आहेत. पोटच्या पोराला असं वर्षभर दुसरीकडे ठेवणं आणि त्याला वेगळ्या पेठाऱ्यातून पाठवणं आणि परत तो घरी येईपर्यंत त्या एका पित्याच्या जीवाची किती घालमेल झाली असेल हे केवळ फक्त शिवाजी महाराज यांनीच जाणलेलं असेल. छत्रपती शिवाजी महाराज, काही जण म्हणतात, मागे मी एका ठिकाणी गेले होते आणि काही लोकांकडून मला शब्द ऐकायला आले की शिवाजी महाराज यांनी सुरतेची जी लूट केली की नाही, ती लूट ही आमच्यावर केलेला हा अन्याय आहे. म्हणजे आपण म्हणतो सुरतेवर छापा, तर तो सुरतेवर छापा नाही आहे, ही सुरतेची लूट. म्हणजे आमच्याकडे येऊन ते आम्हाला लुटून गेले. पण त्या बिचारा बापड्यांना हे माहिती नाही आहे की ती लूट का करावी लागली. तो छापा होता. लूट आणि छापा यामध्ये बराच फरक आहे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.